वेताळासारख्या मोठ्या व्यक्तीचं रूप धारण केलं, मोठा सोटा हातात घेतला आणि ते चोर जिकडं जायचे, चोर चालले की लांब त्यांच्या समोर तो सोटा घेऊन उभा. चोरांनी पाहिलं की रस्ता बदलायचा, रस्ता बदलला, थोडे लांब गेले की तिथं पुढं उभाच. सगळीकडे सगळे रस्ते चोखाळले या चोरांनी, पण त्यांना कोणताही रस्ता मिळाला नाही. शेवटी त्यांच्या माग माग येत येत पुन्हा त्यांना म्हैस तिथंच बांधायला लावली. कुठपर्यंत त्यांनी प्रयत्न केला, पहाटे 4 वाजेपर्यंत प्रयत्न केला म्हैस नेण्याचा, पण नाही नेता आलं. बरं, एवढ्यावर जर देव थांबले असते तर बरं झालं असतं. नंतर काय केलं, नंतर त्यांच्या मागे लागले देव आणि त्यांना थेट मंदिरात आणलं तुकाराम महाराजांच्या समोर. देवाचे डोळे मोठे होते, केलं की ते बिचारे पुढे चालायचे. असं करीत करीत तुकाराम महाराजांच्या पायाशी आणलं. महाराज महाराज आम्हाला क्षमा करा, क्षमा करा, क्षमा. ते म्हणलं काय झालं? नाही महाराज, आम्ही तुमची म्हैस घेऊन चाललो होतो. मग का नाही नेली? कुणी अडवलं तुम्हाला? ते त्याच्या पुढचे, का नाही नेली, कुणी अडवलं? ते म्हणले कोण होतं माहीत नाही, पण अशा अशा स्वरूपाचा होता. तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं. तुकाराम महाराजांनी म्हटलं, देवा काय लाघवी आहेस रे, काय नाटकी आहेस. इथं आम्ही जीव तोडून तुझं कीर्तन करतो, त्या कीर्तनात आमच्या समोर उभा राहत नाहीस आणि कोण चोर आले त्यांना चोरी करायची आणि त्यांना दर्शन द्यायला जातोस. म्हणजे आमची लायकी त्याच्यापेक्षा खालची आहे का देवा? देवा असं चालणार नाही, आमच्या समोर कीर्तनाला येऊन उभं राहा. त्या चोरांना तुकाराम महाराज म्हणतात, ठीक आहे, देवाने तुम्हाला नेऊ दिली नाही ना, आता मी म्हणतो तुम्हाला घेऊन जायचे तर घेऊन जा, आता कोणी तुम्हाला त्रास देणार नाही. त्यांची प्रवृत्ती बदलली होती, ते तुकाराम महाराजांचे भक्त बनले. आणि यानंतर सगळीकडे ही गोष्ट झाली. तशीच आवलीलाही कळली की देवानं आज आपली म्हैस राखली. याला आजपर्यंत गाई राखायची सवय होती, दिवसा गाई राखायची सवय होती, पण रात्री म्हैस राखायचं नवीन काम ह्या शिकून आलेला आहे. चांगली गोष्ट झाली. मग आता काय करायचं? आपला नवरा ज्याची सेवा करतो तो आपली म्हैस राखतो, याचा आनंद झाला. आणि आजपर्यंत तुकाराम महाराजांना कधीच दूध मिळालं नव्हतं, पण तौलीभर दूध आज समोर आलं. वा 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 वा. तुकाराम महाराज म्हणतात, मी राखण केली नाही, ज्यांनी राखण केली त्याला आपण दूध देऊन येऊ. तुकाराम महाराजांनी ते दूध घेतलं, पांडुरंगाला नेलं, पांडुरंगाला दूध पाजलं. मागच्या अवतारापासून याला सवय, नामदेव महाराजांच्या हाताचा दुधाचा प्याला हा पितच होता. त्याप्रमाणे तुकाराम महाराजांच्या हाताने देव दूध प्याला. पण गंमत अशी झाली की आता तुकाराम महाराजांना रोजच वाटायला लागलं देवाला दूध द्यावं. काय असतं, देव जरी असला तरी सुद्धा रोज 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 म्हणलं की माणसाला जमत नाही. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 8 दिवस झाले. आता तुकाराम महाराज म्हणायला दे बरं दूध, तेवढं देऊन येतो देवाला. आता मात्र 1 दिवस आवलीबाई रागावल्या, कोण तुमचा देव मेला, रोजच माझं दूध प्यायला लागला. 8 दिवसापूर्वी त्यालाच आनंदानं दूध देणारी आवलीबाई, पण आज मात्र रागावली, खूप रागावली. आणि दूध घेतलं, गरम गरम घेतलं, एकदम उकळतं दूध घेतलं. थांबा मीच पाजून येते, परत मागणारच नाही, असं म्हणून निघाल्या. पुढे आवली आऊसाहेब, मागे तुकाराम महाराज, आवले नको, आवले नको, आवले नको म्हणत 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 आल्या मंदिरापर्यंत. रोज दूध पितोय देव तुमचा, असं म्हणून आता देवाला पेच पडला की तुकाराम महाराजांच्या हातचं दूध मी पीत होतो, हे जर खरं आहे हे सिद्ध करायचं असलं तर हिच्याही हाताने दूध पिलं पाहिजे. नाही पिलं तर तुकाराम महाराजांना बोलण्यात, आणि प्यावं तर हिचा भाव तसा नाही. बरं, गरम गरम दूध आहे, देवही बुचकळ्यात पडला. ते बुचकळ्यात पडण्याच्या आत तिनं तोंडाला लावलं ना ते उकळतं दूध, आणि त्यावेळी देवाचं तोंड जे होतं ते थोडंसं असं झालेलं आहे. आपण जर मंदिरातली देवाची मूर्ती जर पाहाल तर थोडंसं तोंड वाकडं झालेलं आहे.
देवाच्या ओठाला फोड आला होता. बरं, देवाचे ओठ कोमल आहेत. तुकाराम महाराजांना याचं खूप वाईट वाटलं. यानंतर बरेच दिवसपर्यंत तुकाराम महाराज आवलींशी बोलत नव्हते, असंही वर्णन आहे. आणि याच काळात भगवंताने तुकोबांची अवस्था पाहून तुकाराम महाराजांना ज्ञान झालेलं आहे, हे बरोबर आहे, पण यांना हे ज्ञान सद्गुरूंच्या परंपरेतून आलं पाहिजे. ती परंपरा खंडित करता येत नाही. काय खरं सांगू, श्री गुरूंच्या सेवेशिवाय मिळालेलं ज्ञान हे ज्ञान टिकत नाही. तुकाराम महाराज सगळ्या नियमाला अपवाद आहेत, हे कृपा करून पहिल्यांदा लक्षात ठेवा. आणि तुकाराम महाराजांनी हे सांगितलं, माझी एकनिष्ठा अशी आहे, त्यामुळे भगवंताचा प्रेमभाव मला असा मिळालेला आहे. आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, आपणची देव. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, आपणची देव. काल या विषयाबद्दल आपण थोडं बोलूनही गेलो की श्री तुकाराम महाराजांना भगवंतानं या सृष्टीच्या ज्ञानाच्या बद्दल सगळ्या गोष्टी बोलून दाखविल्या होत्या. पण भगवंताला वाटलं श्री गुरु शिष्याची जी परंपरा आहे, ती परंपरा व्यवस्थित अविच्छिन्न अक्षुण्ण अशा प्रकारची जर ठेवायची असेल तर तुकाराम महाराजांना गुरुत्व मिळालं पाहिजे. आणि याकरता भगवंतानं तुकाराम महाराजांना सांगितलं की तुकोबा, माझी इच्छा आहे म्हणून तुम्ही ओतूरला जा. ओतूरला ज्यांचं नाव केशव चैतन्य आहे, त्यांची समाधी आहे. आणि त्यांच्याकडून तुम्हाला अनुग्रह मिळणार आहे, त्याच्याकरता तुम्ही जा. इतिहास आहे. तुकाराम महाराज भगवंताच्या सांगण्यावरून या उत्तमपूर म्हणजे ओतूरला गेले. तिथे आनुतेली नावाचे एक तेली होते, त्यांची बखळ म्हणजे त्यांच्या दुकानाचा भाग, त्यात तुकाराम महाराज राहिले होते असा इतिहास तेही लोक सांगतात आणि इतिहासातही वर्णन आहे. आता हे केशव चैतन्य जे होते त्यांची कथा काय आहे त्याबद्दल अगदी 5-7 मिनिटात आपण पाहूया आपल्या उरलेल्या वेळेत, आणि आज या ठिकाणी थांबूया. कर्नाटकात चिनापल्ली नावाचं गाव आहे. या गावात त्र्यंबकेश्वराचं स्थान आहे आणि त्या त्र्यंबकेश्वराची सेवा एक नृसिंह भट्ट म्हणून करीत होते. ही सेवा चाललेली असताना तो काळ निजामाच्या राजवटीचा होता, यवनांच्या राजवटीचा होता. आणि त्याही काळात अशा दुष्ट प्रवृत्तीचे भयानक लोक होते की हिंदूंची देवळं नेस्तनाबूत करावेत अशा प्रकारची भूमिका होती. लक्षात ठेवा. या निमित्तानं एक गोष्ट पक्की सांगून जाईल. बांगलादेशात परवा घडलेली जी घटना आहे, ही घटना आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी घटना आहे. सगळ्यांच्या डोळ्यात. की कोणती वेळ आपल्यावरही अशी येईल सांगता येत नाही. याकरता म्हणून प्रत्येक व्यक्तीनं सजग राहण्याची आवश्यकता आहे.
प्रत्येकानं. आणि लक्षात ठेवा, आपल्याला प्रसंगी शस्त्र धारण करावे लागले तरी चालेल, शस्त्राचं शिक्षण थोडं तरी घेऊन ठेवा, घेऊन ठेवा, गरज आहे. आपला धर्म असा वाऱ्यावर जाईल असं होऊ देऊ नका. एखाद्या व्यक्तीकडूनच अपेक्षा करू नका की आपल्या धर्माचं संरक्षण त्यांनीच करावं. आपली काहीतरी जबाबदारी आहे. या 2 प्रमुख जबाबदाऱ्या आहेत. आपल्या तरुण मुलींना संरक्षित करा. आपल्या डोळ्याच्या बाहेर, मर्यादेच्या बाहेर जाणार नाही त्याची जबाबदारी आपण घ्या. आज त्यांना बाटवण्याचं भयानक मोठं षडयंत्र होत आहे. आणि याकडे जर आपण नुसत्या शिक्षणानं सगळं नाही मिळत हो. बऱ्याच खेड्यातल्या लोकांना आपली पोरगी पुण्यात शिकली पाहिजे याच्यातच समाधान आहे. पण संस्कार नसतील तर त्या शिक्षणाला काडी किंमत नाही, नाही किंमत. संस्कार असले पाहिजेत. आणि त्या संस्काराचं स्वरूप एक आहे की आपल्या मुलींना कपडे अंग भरून घालायचं शिकवा. अगदी महत्वाची गोष्ट आहे ही. अगदी किमान इथपर्यंत कपडे असले पाहिजेत. परवा एका महात्म्याच्या मुखातून मी ऐकलं, स्त्रियांनी आणि मुलींनी अशा प्रकारचे कपडे घालावेत की पाहणाऱ्याला ती आपली आई असं वाटलं पाहिजे, माय असं वाटलं पाहिजे, मादी असं नाही वाटलं पाहिजे. थोडे कष्ट वाटतील, थोडं वाईट वाटेल, पण आजच्या काळाची ही गरज आहे. धर्माचं संरक्षण सगळ्यांनी मिळून करावं लागतं. आणि जो यात मागे पडेल तो यात अपराधी आहे. पहिली गोष्ट, स्त्रियांनी आपली मर्यादा पाळली पाहिजे. आपल्या वेशाची मर्यादा पाळली पाहिजे, आपल्या आचरणाची मर्यादा पाळली पाहिजे, आपल्या खानपानाची मर्यादा पाळली पाहिजे. आणि सगळ्या पुरुषांनी त्यांचं संरक्षण आपल्याला व्यवस्थित करता येतंय की नाही हे पाहिलं पाहिजे. बांगलादेशात किती भयानक, 200 घरं एकदम जाळून टाकावीत. 400 हिंदूंना जिवंत जाळलं त्या ठिकाणी एका दिवशी. अजून अधिकृत आकडा तर समोर आलेलाच नाही. आणि त्याचबरोबर हिंदूंच्या अनेक मंदिरांना नेस्तनाबूत करून टाकलं. ही एक ठरवून केलेली साजिश होती, लक्षात ठेवा. आणि ही धग आता आपल्या जवळ आली आहे. कधी आपल्यावर येईल सांगता येत नाही. याकरता म्हणून याचा विचार प्रत्येकानं करावा, संघटितपणे करावा. संघे शक्ती ही कलौ युगे. आपण प्रत्येक जण स्वतंत्रतेनं पाहिलं तर खूप मोठे आहोत, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. धनाच्या बाबतीतही आपण खूप मोठे आहात, यात शंका नाही. पण प्रसंग आल्यानंतर गावातले आपले लोक सगळे एकत्रित असले पाहिजेत. याकरता मधून मधून एकत्रित येत चला, एकत्रित आलं पाहिजे. आणि त्यातही अजून एक गोष्ट सांगून ठेवतो. पुढच्या नोव्हेंबरपासून ते मार्च महिन्यापर्यंतचा काळ हा अतिशय संवेदनशील असा काळ असणार आहे. या काळामध्ये राज्यसभेत बहुमत प्राप्त झाल्यानंतर मोदी सरकार अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेणार आहे की ज्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारतात असंतोष माजण्याची शक्यता आहे, त्यावेळी आपलं संरक्षण आपल्याला करता येईल इथपर्यंत आपण व्यवस्थित असलं पाहिजे, कटिबद्ध असलं पाहिजे. मी हे का बोलतो? अशा प्रवृत्तीचे लोक आत्ताच आहेत असं नाही. आत्ता त्यांचा हैदोस चाललेला आहे, आत्ता त्यांचा नंगानाच चाललाय आजूबाजूच्या देशांमध्ये. पण हे पूर्वी पण होतं. चिनापल्ली नावाच्या गावामध्ये त्र्यंबकेश्वराचं ते मंदिर सुद्धा याच पद्धतीनं मोडकळीला आणलं गेलं. तिथे जे नृसिंह भट्ट होते, शेजारच्या नारायणगिरी नावाच्या पर्वतावर त्यांनी कठीण साधना सुरू केली. आणि त्या साधनेतून पंचाग्नी साधना केली. पंचाग्नी साधना म्हणजे काय तर उन्हात, मे महिन्याच्या उन्हात उघड्यावर बसायचं. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, एसीत नाही, उन्हात बसायचं आणि सगळ्या बाजूनी गोवऱ्याचं झगरं करायचं.
याला पंचाग्नी साधना म्हणतात. सूर्याकडे अखंडित पाहत राहायचं अशी पंचाग्नी साधना त्यांनी केली. परमात्मा श्रीहरी त्या साधनेनं संतुष्ट झाले आणि त्यांनी सांगितलं, तुझ्या पोटी मी जन्माला येईन, आता तू साधना करू नको. मग तिथून ते निघाले. प्रवास करीत होते. एके ठिकाणी गंगेचं स्नान करताना त्यांच्या हातात एक मूर्ती आली. ती नरसिंहाची मूर्ती होती. नरसिंहाच्या पूजेची साधना त्यांनी केली आणि ती साधना करीत करीत ते पुण्यात आले. पुण्यामध्ये ते निवास करू लागले. निवास करीत असताना त्यांना एक मुलगा झाला. अगदी थोडक्यात सांगतो. त्याचं नाव विश्वनाथ ठेवलं. हा विश्वनाथ मोठा झाला. गिरिजा नावाच्या मुलीशी त्याचं लग्न झालं. पण गंमत अशी होती की याला कमवणं जमत नव्हतं. याला काही कमवता येत नव्हतं. कमवायची अक्कल नव्हती. पण घरातल्या वस्तू दान देण्याची सवय होती. विचार करा, घरात एखादा माणूस जर असा असला, कमवत काहीच नाही आणि दिसलं की दान करतो, आपण त्याला घरात ठेवू का? नाही. नवरा बायकोला दोघालाही घरातून बाहेर काढला घरात त्यांनी. त्यानंतर ते दोघेही निघाले. कुठे आले? उत्तमपूर, पुष्पावती नदीचं तीर, ज्याला आता ओतूर म्हणतात, तिथे आले. बायकोला खाऊ घालावं, उदरनिर्वाह करावा एवढंही त्याच्याकडे नव्हतं. त्या पुष्पावती नदीच्या तीरावर बसलेल्या त्या विश्वनाथानं जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. कुठे जाऊ? काय करू? मला कोण भेटेल? माझी चिंता कोण नष्ट करील? असं बोलत असताना ती आरोळी राघव चैतन्य नावाच्या साधूच्या कानावर पडली. हे राघव चैतन्य महर्षी वेदव्यासांचे शिष्य आहेत. महर्षी वेदव्यासांनी त्यांना अनुग्रह दिलेला आहे. राघव चैतन्याने पाहिलं, साधूंना अशा मिळालेल्या व्यक्तीची ओळख होते. हे कोण आहेत हे कळतं. त्यांनी पाहिलं आणि त्याला सांगितलं, चिंता करू नको. त्याच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करून दिली. त्याला काही साधना सांगितली आणि काही दिवसात या विश्वनाथाला मुलगा झाला. त्याचं नाव नरसिंह ठेवलं. गंमत अशी झाली, साधू जसे संसार करायला लावतात ना, तसे संसारातून परावृत्तही करतात. त्यांनी त्या विश्वनाथाला म्हटलं, बाबा रे, आता तुझं काम झालं ना, तुझ्या घरच्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था झाली, तुला मुलगा झाला, आता तोही हळूहळू मोठा व्हायला लागलाय, आता तुला घरात राहायचं काय काम आहे सांग. त्यांनी त्यांच्या मनामध्ये वैराग्य निर्माण केलं आणि ते वैराग्य निर्माण झाल्यानंतर त्यांना संन्यासाची दीक्षा दिली. संन्यासाची दीक्षा देत असताना स्वतःची संपूर्ण परंपरा सांगितली. नारायणम पद्मभवम वसिष्ठम शक्तींच तत्पुत्र पराशरंच व्यासम, व्यासांपर्यंतची. नारायण, ब्रह्मदेव, वसिष्ठ, शक्ती, पराशर आणि महर्षी वेदव्यास, अशा प्रकारची ही गुरु परंपरा सांगितली. महर्षी वेदव्यासांपासून मला अनुग्रह मिळाला हे राघव चैतन्यांनी सांगितलं आणि आज मी तुला तो अनुग्रह देतो आहे. ही परंपरा तुला पुढे चालवायची आहे असं सांगितलं आणि त्यांना अनुग्रह दिला. यानंतर ते तीर्थयात्रेला निघाले. 12 वर्षपर्यंत या विश्वनाथाला संन्यास दीक्षेनंतर जे नाव दिलं ते नाव होतं केशव चैतन्य. बरं, राघव चैतन्य आणि केशव चैतन्य. त्यानंतर हे दोघेही गुरु शिष्य 12 वर्षपर्यंत तीर्थयात्रा करीत राहिले. तीर्थयात्रा करीत 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 कर्नाटकामध्ये गुंजोटी नावाच्या गावाला ते आले आणि त्या ठिकाणी राघव चैतन्यांनी आपलं सगळं कार्य झालं आहे हे समजून त्या गुंजोटीला समाधी घेतली. आजही आपण तिथे गेलात तर राघव चैतन्यांची समाधी आहे. राघव चैतन्यांनी केशवाला एक सांगितलं होतं की या जवळच गुंजोटीच्या जवळ मान्यहाळ नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी 3 वर्षपर्यंत तू राहा, मधून मधून माझ्याकडे येत जा, समाधी सुरक्षित आहे हे पाहून मग तू तुझ्या मार्गाला लाग. 3 वर्षपर्यंत गुरूंच्या आज्ञेनं ते मान्यहाळला राहिले आणि नंतर आपलं कर्तव्य संपलं हे समजून ते निघाले. ते पुन्हा या उत्तमपूरला ओतूरला आले. ओतूरला
यांना पूर्वाश्रमी जो मुलगा झाला होता तो मोठा झाला होता. लक्षात आहे ना तुमच्या? मुलगा झाला होता, तो मोठा झाला, त्याचं लग्न झालं होतं, त्याला मुलगा झाला होता आणि तो स्वतः गतप्राण झाला. म्हणजे मुलगा जिवंत राहिला, पण तो नृसिंह नावाचा मुलगा तो मात्र मेला. केशव चैतन्यांनी हे पाहिलं. आपण संन्यासी आहोत, गृहस्थाश्रमात किंवा घरात जायचं नाही आहे, पण ही परंपरा टिकली पाहिजे याच्याकरता त्या छोट्या मुलाचा सांभाळ 2 वर्षपर्यंत या केशव चैतन्यांनी केला. आणि नंतर केशव चैतन्यांनी ओतूरला समाधी घेतली. आजही आपण पाहाल इतर ठिकाणची समाधी आणि ओतूरची समाधी यात फरक आहे. अशी बुरुजासारखी मातीची समाधी येते. आणि ज्या ज्या वेळी संकट आली, यवनांनी या समाधीवरही आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळी या समाधीतून भयानक मोठमोठे मुंगळे निघाले म्हणे आणि त्या सगळ्या सैन्याला चावले की ज्यामुळे त्यांना तिथे येता आलं नाही. अशा प्रकारची आजही संजीवित असलेली ही समाधी आहे. आणि असे केशव चैतन्य जेव्हा हे पाहत होते, त्यांनी समाधीत असताना त्या बालकाला शिक्षण दिलं वगैरे सगळं केलं. पुढे चालून भगवंताच्या आज्ञेनं तुकाराम महाराज ज्यावेळी ओतूरला आले होते आणि अनुतेल्याच्या बखळीत निवासाला होते, त्या दिवशी रात्री तुकाराम महाराज झोपलेले असताना त्यांना स्वप्न पडलं आणि स्वप्नात ते त्या पुष्पावती नदीच्या स्नानाला चालले होते. आणि हे वर्णन श्री तुकाराम महाराजांनी स्पष्ट करून ठेवलंय. सत्य गुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही, परी नाही घडली सेवा काही. सत्य गुरुराय कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही, परी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला कर, मस्तकी तो जाणा ठेविला कर. सापडले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाण ठेविला कर, मस्तकी तो जाण ठेविला कर. श्री तुकाराम महाराजांच्या या वर्णनाचा विचार आपल्याला करायचा आहे. हे वर्णन इतकं सहज सरळ सांगून संपणार नाही, थोडा याला वेळ पाहिजे. म्हणून याचं वर्णन आपण उद्याच्या कथेत करूया. झालेली सेवा सद्गुरू माऊलींच्या, जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या, परमात्मा पंढरीनाथांच्या, सर्व संत जनांच्या, श्रोतेजनांच्या चरणी समर्पित करूया आणि वाणीला इथेच पूर्णविराम देऊया. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री हॅलो टाळी वाजवा, बोला. श्री ज्ञानदेव देव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव बोला सर्वजण. श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञान
तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम हरी बोल श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री हरी तुकाराम बोल श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम जय हो श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 हरी बोल श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम जय हो श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम हरी बोल श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 श्री ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलीक वरद हरी विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय तुमच्या जय जयकाराचा आवाज येत नाही बाबा पण पंढरीनाथ भगवान की हा आता आता चैतन्य आलं आजच्या आरतीसाठी मी जे नाव उच्चारतो आहे त्यांनी सहकुटुंब समोर यायचं आहे.
महारुद्रवीर माधवराव वाघ, शरद भाऊ. ज्ञानेश्वर जवकर, हरीश कासार, महेंद्र काळे, ज्ञानेश्वर वीर, सुधाकर अंबोरे, ज्ञानेश्वर अंदोरे, वसंत वाघ, त्याचबरोबर प्रकाशराव पोपळे, श्री मोहनराव कोळपकर, अध्यक्ष आळंदी कासार धर्मशाळा, श्री शरद पाथरकर पाथर्डी, हरिओम रासने पाथर्डी, अशोकराव झडपे हिंगोली, चैतन्य ज्ञानेश्वर कासार शिन्नर, सुरेश रामचंद्र कानडे कोपरगाव, श्रीमती रजनी पांडुरंग कोळपकर, श्रीमती नंदा विजयकुमार कोळपकर बीड, त्याचबरोबर भालचंद्र बापूराव भांडेकर बीड, श्री दिलीप राजाभाऊ साळवे बीड, संतोष भगवानराव वानरे बीड, तानाजी अनिलकुमार आहेरकर बीड, श्री प्रवीण अभिनंदन जवकर बीड, संदीप दिलीपराव शेटे बीड, सचिन अशोकराव रासने बीड, या सर्वांनी आरतीसाठी समोर यायचं आहे. तत्पूर्वी एक सूचना आहे. सोमवंशी क्षत्रिय कासार समाज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा फंड दरवर्षीच्या कार्तिक महिन्यामध्ये आपली जी सेवा असते त्याच कासार धर्मशाळेमध्ये बांधकाम चालू आहे आणि त्या बांधकामाप्रित्यर्थ पाथर्डी यांनी त्या संस्थेसाठी देणगी देण्याचा मानस व्यक्त केला आहे आणि ती देणगी महाराजांच्या हस्ते त्यांना द्यावी अशी त्यांची इच्छा आहे असल्यामुळे त्यांच्या हस्ते ते त्यांना ते प्रदान करतील. धन्यवाद. महाराजांचा धर्मशाळेतर्फे सत्कार करण्यात येत आहे. धन्यवाद. जगद्गुरु तुकाराम महाराज की. एक आरती माऊलीच्या मंदिराकडे न्या बरं. एक जण माऊलीच्या मंदिराकडे आरतीला जा. सगळ्यांनी टाळी वाजून यांचं अभिनंदन करा. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधिला माझा. आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी हितणे नाती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेवील ज्ञानी. आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधिला माझा. आरती ज्ञान राजा प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले. रामा जनार्दनी पायटकाची ठेले. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोविधिला माझा. आरती ज्ञान राजा प्रपंच रचना सर्व ही भोगुन त्यागिले. प्रपंच रचना सर्व ही भोगुन त्यागिली.
अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हविली अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हविली वैराग्याची निष्ठा प्रगटूने दाखविली वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाविली अहंता ममता दवडून निज शांती वरिली अहंता ममता दवडोनी निज शांती वरली अहंता ममता दवडून निज शांती वरिली अहंता ममता दवडोनी निज शांती वरली जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकळांचा जीवलग सोयरा 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 जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडिला विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडून दाखविला जगदोद्धारा लागी उपाय सुचविला जगोद्धारा लागी उपाय सुचविला निंदक दुर्जनाचा संदेह निरसिला निंदक दुर्जनाचा संदेह निरसिला निंदक दुर्जनाचा संदेह निरसिला निंदक दुर्जनाचा संदेह निरसिला जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तेरा दिवस वह्या रक्षुनिया उदके तेरा दिवस वया रक्षुनिया उदकी कोरड्याची काढून दाखविल्या शेती कोरड्याची काढूनी दाखविल्या शेकी अपार कविता शक्ती मिरवून इहलोकी अपार कविता शक्ती मिरवोनी इहलोकी कीर्तन श्रवणे तुमच्या उद्धरी जे जनलोकी कीर्तन श्रवणे तुमच्या उद्धरी जे जनलोकी कीर्तन श्रवणे तुमच्या उद्धरी जे जनलोकी कीर्तन श्रवणे तुमच्या उद्धरी जे जनलोकी
जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा बाळवेश घेऊन श्री हरी भेटला बाळवेश घेऊनी श्री हरी भेटला विधीचा जनिता तुची आठव हा दिधला विधीचा जनिता तुची आठव हा दिदला तेणे ब्रह्मानंदे प्रेमा डोलविला तेने ब्रह्मानंदे प्रेमा डोलविला न तुके म्हणून तुका नामे गौरविला 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 जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा प्रयाण काळी देवे विमान पाठविले प्रयाण काळी देवे विमान पाठविले कळीच्या